नमस्कार मित्रांनो, भारत संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी भरत टोनपे, ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र विशारद. गेली 25 वर्षांचा अनुभव असून या चॅनलच्या माध्यमातून सुरू करीत आहे 12 राशींचे गुण वर्णन व भाग्योदय. आज पाहू मेष राशी. मित्रांनो, आपल्या राशी चक्रात एकूण आहेत 12 राशी. कारण पृथ्वी आहे 360 अंशाची आणि एक राशी आहे 30 अंशाची. आकाशातील काही नक्षत्रे प्रत्येक राशीत येतात. या नक्षत्रावरून, राशीच्या स्वामीवरून व राशींच्या तत्वावरून अग्नी, जल, वायू अशी जी तत्व असतात, या तत्वांचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतो व त्यांचा भाग्योदय व त्यांचा स्वभाव त्यावरून ठरतो. राशी चक्रातील मेष ही प्रथम रास असून या राशीचे चिन्ह आहे मेंढा. ही अग्नितत्वाची रास आहे, कारण या राशीचा राशी स्वामी आहे मंगळ. या राशीत अश्विनी, भरणी व कृत्तिका नक्षत्र येतात. या राशींचा स्वामी मंगळ आहे. मेष राशींच्या व्यक्ती अत्यंत ऊर्जावान, धाडसी असतात. स्वभाव स्पष्ट व्यक्त असतो. शरीर बांधा हा सडपातळ, सडसडी, डोळे पाणीदार आणि जलद चालण्याची आणि जलद धावण्याची सवय असते. या व्यक्ती दूरदूरचे प्रवास करतात. अतिशय आत्मविश्वासाने व जलद गतीने कोणतेही काम ते पूर्ण करतात. या राशींच्या व्यक्तिमत्वामध्ये नेतृत्व गुण असतो. जलद गतीने निर्णय घेतात. स्पष्ट व निर्भीड स्वभाव असतो. राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे या राशींचा स्वभाव रागीट आणि तापट सुद्धा असतो. धाडस व धडक देण्याची वृत्ती असल्याने जीवनामध्ये यश मिळवतात. या राशीच्या व्यक्तींनी नियमित गणपतीची पूजा करावी. गणपतीला लाल फूल दुर्वा व्हावे व गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. अथर्व शीर्ष वाचावे किंवा गणपती स्तोत्र वाचावे. तसेच मंगळ ग्रहाचा सुद्धा जप करावा. यामुळे या व्यक्तींना जीवनामध्ये यश मिळेल. तसेच शुभरत्न पोवळे असून या राशीच्या व्यक्तींनी त्वचेसंबंधी कोणते आजार होणार नाहीत याची काळजी घ्यावी. या राशींचा भाग्योदय हा वयाच्या 28व्या वर्षापर्यंत होतो. या राशीच्या लोकांना लष्कर, पोलीस, एअरफोर्स, फायर ब्रिगेड ज्या ठिकाणी धाडसाचं काम असतो त्या ठिकाणी नोकऱ्या मिळतात. तसेच पेट्रोल पंप, खाण उद्योग, मशीन रिपेरिंग असे व्यवसाय जर यांनी केले तर यांना जीवनामध्ये यश प्राप्त होते. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे जरूर सांगा. आपण पुढील रास ही वृषभ लवकरच पाहू व हे चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.